एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. ज्यावेळेस आपण ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मुख्य परीक्षेसाठी स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बनवला होता, त्यात मी मेन्शन केलं होतं की आता प्रश्नांची संख्या वाढणार आहे, त्यामुळे तुमचा जो काही सध्याच्या ट्रेंडनुसार व्होकॅब्लरीकडे शिफ्ट झालेला तुमचा जो फोकस आहे तो ग्रामरवर सुद्धा असू द्या. हे मी तुम्हाला त्याच वेळेस मेन्शन केलं होतं. कालच्या पेपरवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल. यामुळे तुम्हाला व्होकॅब्लरीचा अभ्यास केला म्हणजे पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील असं अजिबात नाहीये. ग्रामरवरचा तुमचा जो फोकस आहे तो अजिबात जाऊ देऊ नका, कारण त्या परीक्षेच्या रिक्वायरमेंटनुसार जो काही सिलेबस दिलेला आहे त्यातल्या प्रत्येक पॉईंटवरती आपला अभ्यास असणं हे कंपल्सरी असतं आणि तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू असलाच पाहिजे परीक्षेला जाण्याच्या आधी. त्यामुळे जो काही अभ्यास करत आहात तो करत असताना तुम्ही बॅलन्स्ड अभ्यास करा आणि त्याचबरोबर जो अभ्यास करताय त्याची रिव्हिजन कंपल्सरी करा. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इडम्स अँड फ्रेजेसचे आणखीन 10 प्रश्न बघणार आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमधला आपला जो पहिला प्रश्न आहे त्यात एक फ्रेज दिलेली आहे. सेंटेन्स आधी वाचूयात. शी गेव हर हँड टू अ गुड लुकिंग यंग सेलर. द अंडरलाईन इडम मे बी सबस्टिट्यूटेड बाय. आणि इथे खाली 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यांच्यातलं एक आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आन्सर म्हणून. तुमच्यापैकी आज जर काही विद्यार्थी पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी काही गोष्टी आहेत ज्या मला हायलाईट करायच्या आहेत, कारण आपली आता परीक्षा जवळ आलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला व्यवस्थित सिरियसली अभ्यास करायचा आहे आणि नेमकं काय करायचं हे जर कळलं तरच तुम्ही परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने फोकस ठेवून अभ्यास करू शकता. आणि MCQच्या परीक्षेमध्ये एक महत्त्वाचा रूल असतो, तो म्हणजे 4ही पर्याय वाचल्याशिवाय आपल्याला ऑप्शन टिक करायचं नाही. ठीक आहे. त्यामुळे रीड ऑल ऑप्शन्स फर्स्ट हा आपला एक पहिला नियम आहे. आणि दुसरी गोष्ट जी माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये मी मेन्शन करत असते ती म्हणजे प्रत्येक सेंटेन्समधले कीवर्ड्स ओळखा. तुम्ही जर कालचं लेक्चर बघितलं नसेल, 5 नोव्हेंबर 2023ला झालेला जो आपला पेपर आहे ग्रुप बी मुख्य परीक्षेचा, तो मी पूर्ण सॉल्व्ह केलेला आहे. त्यामधले जे इडम्स अँड फ्रेजेसचे क्वेश्चन्स मी अटेम्प्ट केले होते ते तुम्ही एकदा बघा की मी कशा पद्धतीने कीवर्ड्स ओळखून मग ते सोडवायला सांगितलेले आहेत. त्या लेक्चरमध्ये जे काही व्होकॅब्लरीचे क्वेश्चन्स घेतलेले आहेत त्यांचा एक सेपरेट व्हिडिओ बनवण्याचे मी एक प्रयत्न करेन, त्याची एक प्रोव्हिजन करेन मी आपल्या चॅनलवरती. पण त्याआधी जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्यासाठी ते खूप बेनिफिशियल ठरणार आहे, कारण तिथे तुम्हाला सगळ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील ग्रामरच्या किंवा व्होकॅब्लरीच्या, की आपण परीक्षेमध्ये ॲक्च्युली काय माइंडसेटनी पेपर सोडवला पाहिजे. आणि उत्तर माहिती नसताना देखील फक्त कीवर्ड्सचा अभ्यास करून कीवर्ड्सला बेसिस ठेवून तुम्ही कशा पद्धतीने प्रश्न अटेम्प्ट करू शकता हे तुम्हाला माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये समजणार आहे. स्पॉट द एरर, एरर डिटेक्शन, जे काही डेली एक्सप्लेनेशन सिरीजपासून आपले लेक्चर्स आहेत ते सगळे तुम्ही एकदा फॉलो करा. हवं तर 1.25च्या स्पीडवरती तुम्ही बघा, पण तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा खरंच फायदा होणार आहे. आता हे जे सेंटेन्स दिलेलं आहे फर्स्ट क्वेश्चनमध्ये, शी गेव हर हँड टू अ गुड लुकिंग यंग सेलर. आणि या वाक्यातलं कीवर्ड काय आहे? गुड लुकिंग हे विशेषण. ओके. आता हे विशेषण आपलं कीवर्ड कसं आहे? कारण गिव्ह अ हँड ही जी फ्रेज आहे यामध्ये 2 अर्थ होत असतात. एक म्हणजे मदत करणे म्हणजे टू हेल्प समवन, आणि दुसरं मिनिंग असतं लग्नासाठी होकार देणे. ठीक आहे. सो लग्न करणे या अर्थाने आपण वापरू शकतो. मराठीमध्ये आपल्याला प्रॉपर याचा अर्थ माहिती आहे, बरोबर. आपण खूप ठिकाणी ऐकलेलं असतं की तुमच्या मुलीचा हात मला द्या, म्हणजे या ठिकाणी आपण मदत करा असं म्हणत नाहीये, तिथे प्रॉपर लग्नासाठी विचारणी केलेली असते. आणि ही गोष्ट मराठी लोकांना सगळ्यांना माहितीच असणार आहे. फक्त प्रश्न वाचल्याच आपल्याला कळत आहे. तरी देखील मी तुम्हाला कीवर्ड का सांगितला, कारण गुड लुकिंग, चांगल्या दिसणाऱ्या मुलाला तिने लग्नासाठी होकार दिला, हे असं ह्याचा प्रॉपर अर्थ असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे टू मॅरी समवन या अर्थाने इथे ही फ्रेज वापरलेली आहे. बाकीचे जे ऑप्शन्स आहेत, बिहेव अरोगंटली, सरेंडर, पास फ्रॉम द ओनरशिप ऑफ वन पर्सन टू दॅट ऑफ अनदर, या ऑप्शन्सचा इथे ॲक्च्युली रिलेव्हन्स येत नाहीये. हा जो ऑप्शन आहे यामध्ये तुम्ही ॲडजेक्टिव्हचं वाक्य कशा पद्धतीने फ्रेम केलेलं असतं हे थोडंसं फोकस करा. मला मान्य आहे आपण फक्त इडम्स अँड फ्रेजेसचा अभ्यास करण्यासाठी इथे आलेला असाल, पण ॲडजेक्टिव्हमध्ये वाक्यरचना कशा असतात हे जे दॅट ऑफचं सेंटेन्स आहे ना, हे तुम्ही फोकस करा ज्यावेळेस ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करत असतात त्यावेळी. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर असणार आहे फर्स्ट ऑप्शन. फक्त हा एक एक्स्ट्रा पॉईंट आहे जो मी तुम्हाला सांगितला, कारण तुम्हाला जितक्या गोष्टी हिंट म्हणून मला सांगता येतील तेवढ्या मी तुमच्यासाठी सांगणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्रीष्मा स्पोक विथ व्हाईट हीट. कंबाईन ग्रुप बीच्या 2021च्या मुख्य परीक्षेला हा प्रश्न विचारलेला होता. सिलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाईन्ड. नॅचरल, श्रूडनेस, इंटेन्स पॅशन, प्लेन व्हॉइस, कनिंग पॅशन.
सुरुवातीला व्हाईट हीट म्हणजे काय हे जरी तुम्ही समजून घेतलं तरीही तुम्हाला हे बेनिफिशियल ठरणार आहे. टेम्परेचर इतकं हाय असतं की तिथे व्हाईट लाईट एमिट झालेली आहे असं आपल्याला वाटतं. म्हणजे त्या ज्वाळा ज्या आहेत त्या आपल्याला अशा वाटतात की यामधून काही व्हाईट कलरचा म्हणजे एकदम तीव्र प्रकाश बाहेर पडत आहे, अशा अर्थानेही व्हाईट हीट वापरलेलं असतं. आणि एखादी व्यक्ती व्हाईट हीटमध्ये बोलत आहे याचा अर्थ असतो की ती ज्या पद्धतीने बोलत होती, ती जी इमोशन होती, त्यामध्ये जी पॅशन आहे, ती जी तीव्रता आहे ती दिसत होती, या अर्थाने म्हणत असतात. फर्स्ट ऑप्शन मध्ये नॅचरल श्रूडनेस हे जे काही दिलेलं आहे, श्रूडनेसचा अर्थ असतो चातुर्य. ठीक आहे, सो ह्याला तुम्ही चातुर्य म्हणू शकता. एखाद्याकडे असे काही स्किल्स असतात की तो ते वापरतो बोलत असताना. इंटेन्स पॅशन म्हणजे तीव्रता, बोलण्यातली तीव्रता. आपण जिद्द, चिकाटी हे काही शब्द ज्यावेळेस वापरत असतो, मोटिवेशनल स्पीकर्सचे ज्यावेळेस तुम्ही स्पीच ऐकतात त्यावेळेस ते म्हणत असते की तुमच्यातली ती जिद्द कायम ठेवा, तुमच्यातली ती आग कायम ठेवा. सो हे तुम्ही असे कुठे ना कुठे ऐकलेलं असतं. त्या सगळ्यांचा इथे संबंध लावायचा आणि मग ऑप्शनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, त्यामुळे इंटेन्स पॅशनमध्ये काय असतं, तीव्रता. तुम्हाला लक्षात ठेवायला काही गोष्टी सोप्या जाव्यात यासाठी मी तुम्हाला काही गोष्टींचे रिलेव्हन्स देत आहे. ते जर तुम्हाला इरिलेव्हंट वाटत असेल तर मग सगळ्या ज्या काही इडम्स अँड फ्रेजेस आहेत, वोकॅबलरी आहेत, त्या तुम्ही पाठ करा. आणि ज्यांना हे पटत आहे त्यांनी अशा पद्धतीच्या ट्रिक्स वापरलेल्या चालणार आहेत. थर्ड ऑप्शन आहे प्लेन व्हॉइस. यात आपल्याला तिची स्टेट ऑफ इमोशन काय असणार आहे हे कळतं की ती एकदम संथपणे नॉर्मल बोलत होती किंवा थंड बोलली असं आपण म्हणू शकतो. नॉर्मल आपल्या ज्या स्लँग वर्ड्समध्ये आपण बोलत असतो ते. कनिंग, कनिंगचा अर्थ असतो की एखाद्याला लुबाडण्यासाठी, फसवण्यासाठी जे काही आपण गोष्टी वापरलेल्या असतात ते. आणि जर ती धूर्तपणा करण्यासाठी बोलली आहे असं जर असलं असतं तर पुढे काहीतरी त्याचा रेफरन्स आला असता. फक्त एवढ्याच वाक्यावरून हे गेस होत नाही. त्यामुळे पॅशन हा शब्द तर बरोबर आहे, पण कनिंग पॅशन का इंटेन्स पॅशन ह्या दोन्ही गोष्टींचा पण अभ्यास असावा लागतो. म्हणजे इथे व्होकॅबलरीचं आपण जे काही PYQ अनालिसिस करत आहे यात तुम्ही काय अनालाइज करत आहात. ज्यावेळेस तुम्ही अनालिसिस करता त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की त्यांनी ऑप्शन्स कसे फ्रेम केलेले आहेत. या ठिकाणी पॅशन ह्या शब्दासोबत इंटेन्स आणि कनिंग हे 2 शब्द देऊन मग आपलं कन्फ्युजन वाढवलेलं आहे. म्हणजे आपल्याला या दोन्ही शब्दांचे अर्थ माहिती असणं देखील गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला मिनिंग्स ओव्हरऑल सगळ्याच गोष्टींची माहिती असायला पाहिजेत. आपल्याला आपल्या या क्वेश्चनचं आन्सर मिळालेलं होतं. क्वेश्चन नंबर 2चा आन्सर आहे सेकंड ऑप्शन. थर्ड क्वेश्चन आहे फाइंड आउट द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडम इन द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स आहे मोस्ट ऑफ हर फ्रेंड्स अवॉइड टॉकिंग टू हर ॲज शी इज कॉन्स्टंटली ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट. अवॉइड टॉकिंग म्हणजे तिच्याशी सगळेजण बोलण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. आणि ही टाळाटाळ केली जात आहे म्हणजे काहीतरी निगेटिव्हच ह्याचा आन्सर असायला पाहिजे. ओके, ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट यासाठी त्यांनी ऑप्शन्स काय दिलेले आहेत, मी तुम्हाला कीवर्ड काय आहे ते सांगितलेलं आहे. ओके, आता ऑप्शन्सवरून तुम्ही गेस करू शकता. जे विद्यार्थी माझ्यासोबत अभ्यास करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पॉज करून तुमचा आन्सर काय आहे ते गेस केलं तरीही चालेल आणि एक्सप्लेनेशनच्या वेळेस तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होऊन जातील. फर्स्ट ऑप्शन आहे टू फॉरगेट द एनिमिटी म्हणजे शत्रुत्व विसरून जाणं. जर शत्रुत्व विसरणं हा चांगला गुण आहे तर तिच्याबद्दल लोक टाळाटाळ का करतील. कॉमन सेन्स आहे, त्यामुळे हा प्रश्न आपला हा जो ऑप्शन आहे हा आपण एलिमिनेट करूयात. टू पुट इन ऑल पॉसिबल एफर्ट्स सगळे प्रयत्न करणे, एफर्ट्स घेणे अशा व्यक्तीला टाळाटाळ करण्याचा संबंध येत नाही. त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन जातो आणि दॅट्स इट. MCQ मध्ये 4 ऑप्शन्स आहेत आणि तुम्ही 2 ऑप्शन्स एलिमिनेट करू शकलात म्हणजे तुमची बरोबर उत्तर येण्याची प्रोबॅबिलिटी तुम्ही वाढवलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे इतकं करणं सुद्धा खूप आहे. ॲक्च्युली खरंच ही चांगली गोष्ट असते. नेक्स्ट आहे टू बी व्हेरी बिझी. इफ शी इज बिझी शी विल अवॉइड पीपल. पीपल वोंट अवॉइड हर. म्हणजे मला काय सांगायचंय की ती जर बिझी असेल तर ती लोकांना अवॉइड करेल, लोक तिला अवॉइड नाहीत करणार. त्यामुळे हा सुद्धा कॉमन सेन्सवर ॲक्च्युली हा कॉमन सेन्सवर सुटणाराच प्रश्न आहे. 3 ऑप्शन्स जर एलिमिनेट होत असतील तर आपल्याकडे फक्त एकच ऑप्शन आपला आन्सर म्हणून राहणार आहे आणि त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर कॉमन सेन्सवरती सुटत होतं. त्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर तर आपल्याला मिळालेला आहे. पण आता मी एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगत आहे. इडम्ससाठी मी आता तुम्हाला एक 1 वर्ड सबस्टिट्यूशन सांगणार आहे. टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. आता इथे हर आलेला आहे कारण आपण तिच्याबद्दल बोलत आहे. ॲक्च्युली म्हण काय आहे, टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट म्हणजे स्वतःचंच गुणगान गात राहणे. आणि त्या व्यक्तीला, अशा व्यक्तीला 1 वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये काय आहे शब्द, नार्सिसिस्ट. म्हणजे माझ्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज तर प्रत्येक प्रश्नाला मिळणार आहे. प्रश्नाचं उत्तर पण मिळणार, त्याबरोबर तुम्हाला सिनोनिम्स असतील किंवा काही ट्रिक्स असतील त्या पण समजतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे. ठीक आहे, क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे. पुढचा क्वेश्चन काय आहे ते बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द इडम अंडरलाईन इन द फॉलोइंग सेंटेन्स. शी इज लीडिंग अ डॉग्स लाईफ ॲज
हर हजबंड इज अन अल्कोहोलिक अँड विदाउट अ जॉब. आता ॲक्च्युली हे 21st सेंचुरीमध्ये मान्यच नाही आहे की कोणामुळे तरी आपल्याला स्वतःला एक डॉग्स लाईफ जगावी लागत आहे. डॉग्स लाईफ म्हणजे काय, साहजिक आहे, हालाकीचं जीवन असणार आहे. ठीक आहे. आणि ऑप्शन्सचा जर तुम्ही अभ्यास केलात, 4 वाक्य दिलेली आहेत, पण कोणत्याही ऑप्शनमध्ये असं सांगितलेलं नाही आहे की एकापेक्षा जास्त ऑप्शन्स किंवा एकापेक्षा जास्त सेंटेन्सेस बरोबर आहेत. त्यामुळे डेफिनेटली एकच कुठलं तरी याचा आन्सर असणार आहे. आपण ऑप्शन्स वाचूयात. अ लाईफ ऑफ अ मिझरी म्हणजे या ठिकाणी हालाकीचं जीवन आहे, याच अर्थाने हे वापरलेलं आहे. नेक्स्ट आहे अ लाईफ इन विच पार्टनर्स आर कॉन्स्टंटली कॉरलिंग. कॉरलिंगचा अर्थ असतो भांडणे, म्हणजे ते एकमेकांशी सतत भांडत आहेत असं तर आपल्याला दिसत नाहीये. आणि त्यासाठी एक दुसरी फ्रेज आहे ॲक्च्युली, कॅट अँड डॉग रिलेशन, म्हणजे सतत भांडत असणे. आणि ही फ्रेज 1 ऑक्टोबर 2023ला आपला जो पेपर झालेला आहे त्यामध्ये हे विचारलेलं होतं, हा क्वेश्चन होता. त्यावरून ही फ्रेज सुद्धा आपल्यासाठी एक महत्त्वाची हिंट ठरणार आहे. थर्ड आहे टू डू ऑर से समथिंग दॅट डिस्टर्ब्स द पीस. फक्त आपण पीस म्हणजे शांततेविषयी नाही बोलत आहे किंवा स्टेट ऑफ माइंडबद्दल नाही बोलत आहे. ओव्हरऑल लाईफच सगळी खराब झालेली आहे असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट आहे टू बी सायलेंट सेईंग नथिंग. आणि याचा लाईफवरती परिणाम झालेला दिसत नाहीये, इथे तिची रिॲक्शन आहे. ओके, इट्स नॉट हर स्टेट ऑफ माइंड और इट्स नॉट हर स्टेट, बट इट मे बी हर रिॲक्शन. त्यामुळे हे आपला आन्सर तर नसणार, हे कन्फर्म. मग आता आपल्याला आपलं उत्तर तर मिळालेलं होतं, ए सेंटेन्स करेक्ट असणार आहे. त्यामुळे आपण फर्स्ट ऑप्शन इज अवर आन्सर असं सिलेक्ट करू शकतो. फोर्थचा आन्सर असणार आहे फर्स्ट ऑप्शन. पुढचा क्वेश्चन काय आहे ते बघूयात. आय ऑलवेज सी आय टू आय विथ माय सिस्टर. डिपार्टमेंटल PSI 2021चा क्वेश्चन आहे. द अंडरलाईन इडम इन द सेंटेन्स अबाव मीन्स स्टेअर ॲट. स्टेअर करणे म्हणजे एखाद्याकडे टक लावून बघणे. सपोर्ट म्हणजे एखाद्याला मदत करणे, आधार देणे. ॲग्री विथ म्हणजे सहमत असणे. आणि हे सिंपल शब्द आहेत, आपल्या नॉर्मल वापरातले आहेत, त्यामुळे बेसिक अर्थ तुम्हाला माहितीच असतील. सी क्लोजली म्हणजे जवळून बघणे. हे इथे दिलेले मिनिंग्स जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन वाचलेत तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ए आणि डी ऑप्शन जो आहे या दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष बघणे या अर्थाने हे वापरलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे हे 2 बरोबर नसतीलच. आपला आन्सर म्हणून आपण सिलेक्ट नाही करायचं. मग विचार करण्यासाठी फक्त दोघांचाच विचार करायचा. आणि बी आणि सी करेक्ट असा तर ऑप्शन नाहीये, त्यामुळे यांच्यापैकी एकच कुठलं तरी आपला आन्सर असणार आहे. सपोर्ट म्हणजे मदत करणे, आणि मग या दोन्हीमध्ये मदत करण्यापेक्षा सहमत असणे हे इथे जास्त रिलेव्हंट वाटतं. म्हणजे जे ऑप्शन्स दिलेले आहेत ते सगळे तिथे वापरून बघायचे आणि मग तुमचं उत्तर जे आहे ते फायनल करायचं. या ठिकाणी ही जी फ्रेज दिलेली आहे टू सी आय टू आय विथ समवन, म्हणजे आपण पूर्णपणे सहमत असणे, म्हणजे पूर्णतः सहमत असणे. आणि याला आपण आणखीन एक म्हणू शकतो, ऑन द सेम पेज. वी आर ऑन द सेम पेज या अर्थाने सुद्धा आपण ही फ्रेज वापरू शकतो. म्हणजे तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर तर मिळालेलंच आहे. क्वेश्चन नंबर 5चा आन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन, म्हणजे ॲग्री विथ हे सेंटेन्स करेक्ट आहे सी मध्ये दिलेलं. आणि तुम्हाला ही जी एक एक्स्ट्रा इडम आहे, ॲडिशनल गोष्ट सुद्धा या क्वेश्चनचा आन्सरसाठी मिळालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे ही नोज हाऊ टू ब्रेक इन हॉर्सेस. आता ब्रेकचे ॲक्च्युली 2-3 वेगवेगळे अर्थ असतात. ब्रेक म्हणजे खंड पडणे. ठीक आहे. त्यानंतर ब्रेक म्हणजे तुटणे, तोडणे या अर्थाने आपण वापरू शकतो. ब्रेकडाऊन या अर्थाने जर तुम्ही हे फ्रेझल वर्ब वापरलं, ॲक्च्युली ब्रेक ह्या वर्ब सोबत त्यांनी प्रिपोजिशन वापरले आणि मग ते काय होतं, फ्रेझल वर्ब. या ठिकाणी ब्रेक इन झालेला आहे, पण जर तुम्ही ब्रेक डाऊन वापरलं तर त्याचा अर्थ असतो की रडणे. आपण जे धाय मोकलून रडणे म्हणतो ना मराठीमध्ये, त्या अर्थाने हे असतं ब्रोक डाऊन किंवा ब्रेकडाऊन होणे. आणि जर नुसतं तुम्ही ब्रोक असं वापरलं तर याचा अर्थ असतो की कफल्लक होणे, सगळे पैसे संपणे किंवा कॅश नसणे. ठीक आहे. पैसे संपणे या अर्थाने सुद्धा म्हणू शकतो. आय एम ब्रोक म्हणजे माझ्याकडे आता काहीच पैसे नाही आहेत. सो ब्रेक या शब्दाचे वेगवेगळे अर्थ तर आपण बघितले, पण इथे ॲक्च्युली आपण हॉर्सेसबद्दल बोलत आहे. आणि ही नोज हाऊ टू ब्रेक इन हॉर्सेस म्हणजे तो हॉर्सेसला काहीतरी शिकवत आहे. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी शिकवण्याशी रिलेटेड गोष्ट असणार आहे हे नक्की. मग आपण शिकवणे या अर्थाने काहीतरी असणार आहे हे आपल्याला हिंट मिळत आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. मग स्टॉप करणे म्हणजे थांबवणे, कंट्रोल करणे म्हणजे ताब्यात ठेवणे, डिसिप्लिन म्हणजे शिस्त लावणे, आणि होल्ड बाय फोर्स म्हणजे नुसतं पकडून धरणे, थोपवून धरणे. या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं की
ही नोज हाऊ टू ची जी शब्द असतात ना, हाऊ टू जी वाक्य असतात त्यामध्ये आपण काहीतरी कसं करायचं हे शिकतो. त्यामुळे हाऊ टूचं हे सेंटेन्स आहे आणि हाच आपला कीवर्ड होता या वाक्यातला. या ठिकाणी काहीतरी शिकवण्याशी रिलेटेड असणार आहे. मग शिस्त लावली जाते किंवा कसं वागायचं नाही हे शिकवलं जातं, या अर्थाने हे आपल्याला ओळखता आलं असतं. क्वेश्चन नंबर 6चा आन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन. डिसिप्लिन इज द राईट वर्ड फॉर ब्रेक इन. म्हणजे आपण इथे लिहून घेऊयात आता ब्रेक इनचा अर्थ काय असणार आहे, शिस्त लावणे. क्वेश्चन नंबर 6चा आन्सर आहे सेकंड ऑप्शन. पुढचा क्वेश्चन काय आहे ते बघूयात. द फ्रेज बाय लिप्स अँड बाउंड्स मीन्स. लिप्स अँड बाउंड्स यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. तर लिप्स म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? एखाद्या गोष्टीमध्ये आपण खूप जास्त पुढे जातो, लीप घेतो असं म्हणतो ना आपण. सो या ठिकाणी त्याच अर्थाने हे वापरलेलं आहे. लिप्स अँड बाउंड्स म्हणजे अचानक पुढे जाणे, लांबचा टप्पा पार करणे. आणि मी जे काही आपलं इडम्स अँड फ्रेजेसचं फास्ट ट्रॅक रिव्हिजन लेक्चर अपलोड केलेलं आहे, ते लेक्चर एकदा तुम्ही बघा, कारण त्यामध्ये ही जी फ्रेज आहे ही मी तिथे इन्क्लूड केलेली होती. बरेच क्वेश्चन्स असे आहेत की जे मी तिथे कंडक्ट केलेले आहेत आणि ते आपल्याला PYQ मध्ये सुद्धा दिसतात. सो इडम्स अँड फ्रेजेसचं फास्ट ट्रॅक रिव्हिजनचं जे आपलं लेक्चर आहे ते एकदा सगळ्यांनी बघून घ्या. आणि याचं आणखीन एक एक्सप्लेनेशन होतं, ते म्हणजे लिप्स म्हणजे आपण मराठीत म्हणतो ना ढांगा टाकत चालणे, म्हणजे जास्त जोरजोरात चालणे. आणि हा जर आपण रेफरन्स घेतला तर आपल्याला आपलं उत्तर मिळेल. ए मध्ये मिनिंग दिलेलं आहे बाय जम्प अँड बाउंड्रीज. ऍक्च्युली बाउंड्स म्हणजे बाउंड्रीजचा अर्थ इथे घ्यायचा नाहीये, प्रत्यक्ष शब्दाचा अर्थ घ्यायचे नाहीयेत. नंतर आहे बाय जम्प्स अँड लिमिट्स. इथे सुद्धा बाउंड्री म्हणजे लिमिट असं त्यांनी वापरलेलं आहे. थर्ड आहे व्हेरी फास्ट, वेगाने चालणे या अर्थाने असतं. आणि डी आहे बाय गव्हर्नमेंट अँड बाय OEMS. हे ऍक्च्युली पॅसेजवेचा प्रश्न असल्यामुळे इथे हे ऑप्शन मध्ये आलेलं आहे. पण आपण जे काही आतापर्यंत एक्सप्लेनेशन बघितलं त्यावरून आपल्याला लक्षात येत आहे की जोरात एखादी ऍक्शन करणे किंवा पटापट चालणे या अर्थाने ही म्हण वापरलेली असते बाय लिप्स अँड बाउंड्स. त्यामुळे क्वेश्चन नंबर 7चा आन्सर असणार आहे थर्ड ऑप्शन. 8th आहे चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडम इन द सेंटेन्स. आय एम अ स्ट्रेट फॉरवर्ड मॅन. स्ट्रेट फॉरवर्ड हा शब्द महत्वाचा आहे. आय डू नॉट बिलीव्ह इन डबल डिलिंग्स. आता आपण डबल ढोलकी हा शब्द आपल्या बोलीभाषेत ऐकलेला असतो किंवा आपण बोलतो मित्रमैत्रिणींमध्ये असे शब्द, आणि त्यावरून तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. स्ट्रेट फॉरवर्ड माणूस म्हणजे काय? स्पष्ट वक्ता. हा आपल्यासाठी इथे कीवर्ड आहे. एखादी व्यक्ती स्पष्ट वक्ता आहे म्हणजे काय? जे आहे ते समोर बोलणे, बरोबर? आणि यावरून पण तुम्ही गेस करू शकत होतात. आन्सर ऑप्शन्स काय आहेत? डबल बिझनेस. आता डबल डिलिंग्स म्हणजे फक्त बिझनेसशी रिलेटेड डील्स असतात का? तर नाही. डिसिव्ह म्हणजे काय? फसवणे. बिट्रे, एखाद्याला लुबाडणे, फसवणे या अर्थाने. डबल प्रॉफिट. आता इथे डील शब्द वापरल्यामुळे बिझनेसशी रिलेटेड गोष्टी इन्क्लूड करायचा प्रयत्न केलेला आहे ऑप्शन्समध्ये. आणि फोर्थ मध्ये आहे पॉलिटिक्स. आता हा जो पॉलिटिक्स शब्द आहे हा आपल्या बोलीभाषेतला आहे की त्यांच्यामध्ये पॉलिटिक्स चालतं, पण हा आपण बनवलेला शब्द आहे. पॉलिटिक्सचा ऍक्च्युली अर्थ राजकारण असाच असणार आहे, त्यामुळे इथे हा अर्थ घ्यायचा नाही. स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे स्पष्ट वक्ता, आणि जी व्यक्ती असते डबल डिलिंग करते याचा अर्थ ती फसवते, समोर एक मागे एक बोलते, जे आहे ते दाखवत नाही या अर्थाने हे वापरलेलं आहे. आणि डिसिव्हचा अर्थ इथे मॅच होत आहे, त्यामुळे क्वेश्चन नंबर 8चा आन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडम इन द सेंटेन्स. इट इज विथ द हेल्प ऑफ द गिफ्ट ऑफ द गॅब दॅट ही कन्व्हिन्सेस एव्हरीवन. कन्व्हिन्सेस एव्हरीवन हा आपला कीवर्ड आहे. कन्व्हिन्स करणे म्हणजे काय? एखाद्याला तयार करणे, आणि तो प्रत्येकालाच तयार करू शकतो. एव्हरीवन इज कन्व्हिन्स्ड बाय हिम. त्यामुळे प्रत्येकाला जर तो काहीतरी कन्व्हिन्स करू शकत असेल तर त्याच्याकडे कोणती पॉवर असणार आहे? कारण ऑप्शनमध्ये आपल्याला पॉवरबद्दलच बोललेलं आहे. पॉवर ऑफ रीडिंग, पॉवर ऑफ स्पीच, पॉवर ऑफ रायटिंग, पॉवर ऑफ लिसनिंग. म्हणजे फक्त या कीवर्ड वरून तुम्हाला आपलं आन्सर मिळणार होतं. त्याला सगळ्यांना कन्व्हिन्स करता येतं. ऍक्च्युली जे सेल्समध्ये वगैरे काम करणारी, मार्केटिंगमध्ये काम करणारी माणसं असतात त्यांच्याकडे ही स्किल्स असावे लागतात, बरोबर? आणि तुम्हाला फक्त या एका कीवर्ड वरून कळत आहे की याचा आन्सर काय असणार आहे. बोलण्यात तरबेज असणे, बोलण्यात हुशार असणे याचा अर्थ असतो गिफ्ट ऑफ गॅब. क्वेश्चन नंबर 9चा आन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन. इझी क्वेश्चन होता हा. आता हा लास्ट क्वेश्चन आहे आजच्या लेक्चर मधला. जेंटल मॅनलीनेस. जेंटलमन हा शब्द आहे आणि जेंटल मॅनलीनेस हे त्याचं ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. पुढे मागे जर तुम्हाला नाऊन पासून ॲडजेक्टिव्ह बनवा, ॲडजेक्टिव्ह पासून नाऊन बनवा असं जर काही विचारलं तर एक लक्षात ठेवा, हे आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. म्हणजे व्होकॅब्लरीमध्ये सुद्धा ग्रामरचा अभ्यास होऊ शकतो आणि ग्रामरचा अभ्यास करताना सुद्धा व्होकॅब्लरीचा अभ्यास होत असतो.
सो ठीक आहे, क्वेश्चन नीट काय आहे ते परत एकदा वाचते. जेंटल मॅनलीनेस इज ॲट अ डिस्काउंट दीज डेज. ॲट अ डिस्काउंट दीज डेज. द अंडरलाईन इडम इन द सेंटेन्स अबाव मीन्स. मिनिंग्स काय काय दिलेले आहेत? निग्लेक्टेड, इझिली अवेलेबल, डिक्लाइनिंग, चीप. आता चीप म्हणजे स्वस्त झालेलं आहे, डिक्लाइनिंग म्हणजे कमी झालेली आहे, इझिली अवेलेबल म्हणजे जास्त प्रमाणात मुबलक प्रमाणात मिळत आहे, निग्लेक्टेड म्हणजे दुर्लक्षित आहे. मिनिंग्स काय असू शकतात हे आपण वाचलं, पण डिस्काउंट या शब्दामध्ये आपल्याला त्याचा अर्थ मिळत आहे. डिस्काउंट म्हणजे काय? जी नॉर्मल प्राइस आहे त्याच्यापेक्षा कमीमध्ये देणं, बरोबर ना? त्यामुळे डिस्काउंट हा जो शब्द आहे इथे आपण जी काही ॲक्च्युअल प्राइस आहे त्याच्यापेक्षा कमी किमतीने म्हणत आहे. त्यामुळे कमी म्हणजे डिक्लाइनिंग या अर्थाने आपण हे सेंटेन्स, हे जे मिनिंग दिलेलं आहे सेंटेन्स सी मध्ये ते करेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि क्वेश्चन नंबर 10चा आन्सर असणार आहे 4th ऑप्शन, म्हणजे सी सेंटेन्स जे दिलेलं आहे ते करेक्ट आहे. आय होप तुम्हाला हे आजचं लेक्चर आवडलं असेल. तुम्हाला जर लेक्चर्स आवडत असतील तर एक लाईक नक्की करा, म्हणजे मला देखील प्रोत्साहन मिळेल. आणि आपल्या चॅनलवरती अदर सिरीज सुद्धा आहेत, म्हणजे टेन्सची सिरीज आहे, SP बक्षी यांची लेक्चर सिरीज आहे, त्याचबरोबर व्होकॅबलरीचे सेपरेट प्लेलिस्ट बनवून ठेवलेले आहेत, आर्टिकलची सिरीज आपली कंप्लीट झालेली आहे. त्यामुळे भरपूर स्टडी मटेरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. एकदा तुम्ही सगळ्या व्हिडिओजचा अभ्यास करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील हे चॅनलवरचे व्हिडिओ शेअर करा, त्यांना देखील अभ्यासात थोडीफार मदत करा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.